नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज ह्या ठिकाणी आपण घेतलेली आहे पालक आणि वर्षभरासाठी आपल्याला पालकची टेस्ट जर खायची असेल आणि मस्त जेव्हा पाहिजे जेव्हा घरात पालक नसते तेव्हा सुद्धा आपण हा पदार्थ खाऊ शकतो. चला तर ह्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, पालक जे आहे ते आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे. आता कट करून झालं की आपण ह्या ठिकाणी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी कट करून घेतलेली पालक आहे ती आपल्याला टाकून द्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला 1 कप इतकं पाणी टाकायचं आहे. त्याच कपाने आपण आणखीन 1 कप पाणी टाकलेलं आहे. एकूण आपण ह्या ठिकाणी 2 कप इतकं पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्याला मेजरमेंटने आपल्याला ते टाकायचं आहे. ह्या ठिकाणी ग्लासनं आपण 1 ग्लास इतका आपण हा पालकचा रस टाकलेला आहे. आता परफेक्ट मेजरमेंट आहे, बिलकुल बिघडणार नाही. पहिल्याच प्रयत्नात तुमचासुद्धा पदार्थ परफेक्ट बनेल, 100% गॅरंटी आहे. आता ह्या ठिकाणी 1 ग्लास आपण पालकचा रस टाकलेला आणि 1 ग्लास आपण पाणी टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पाव चमचा मीठ टाकायचे, पाव चमचा आपण पापडखार टाकलेला आणि भरपूर अशा लहान वाटीनं आपण तीळ टाकलेले आहेत. आता मिक्स करून घ्यायचे आणि चांगली आपल्याला ह्याला खळखळ उकळी येऊ द्यायचे. अगदी छान हिरवागार रंगात आपला हा पदार्थ बनून तयार होणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण ज्या ग्लासनं आपण ह्या ठिकाणी रस घेतलेला होता पालकचा त्याच ग्लासनं आपण ह्या ठिकाणी पीठ घेतलं आहे. पीठ जे आहे ते आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ मी अगोदरसुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही पापडाचा व्हिडिओ पाहू शकता. तर ह्या ठिकाणी पीठ टाकल्यानंतर आपल्याला ते फक्त घाटून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे. गॅस ह्या ठिकाणी आता आपल्याला चालू ठेवायचा नाही. फक्त मिक्स आपल्याला पूर्ण व्यवस्थित पीठ आणि पाणी एकत्र मिक्स व्हायला पाहिजे इतकं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता हेच आपण काढून ठेवलेलं आहे. आता हाताला जमल ते आकार किंवा गोल आकार करा किंवा लांबट आकारात करा, कसंही केलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी सोयीप्रमाणे लांबट आकाराचे रोल बनवून घेणार आहे. आता जितके होतील पिठाचे आपण तितके आता रोल बनवून घेऊ सुरुवातीला. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखीन असे कुठले पदार्थ आवडत असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर ह्या ठिकाणी आपण एक चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीवरती असे आपल्याला पूर्ण रोल बनवून घ्यायचे. आता व्यवस्थित आपण पूर्ण रोल जे आहे ते ठेवून घेतलेले आहेत, आपल्याला ॲडजस्ट करून ठेवून घ्यायचे व्यवस्थित. तर पूर्ण पीठ जे आहे आपण तयार केलं ते पीठ पूर्ण आता संपलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण पूर्ण पिठाचे रोल बनवून घेतलेले आहेत किंवा तुम्ही गोल आकारात बनवून घेतलात किंवा इडली पात्रामध्ये ठेवलात तरीसुद्धा चालते. तर आता हे जे आपण चाळणीत रोल ठेवलेले आहेत, चाळणी काय करायचं आहे, आपण आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं अगोदरच. पाणी चांगलं गरम झालं, त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ही चाळणी ठेवून द्यायचं किंवा स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलं तरीसुद्धा चालते. आता एक 5-7 मिनटाकरता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं, म्हणजे चांगली वाफ लागली जाईल पिठाला. असं आपण वाफवून घेतलेलं आहे, पाहू शकता मस्त फुगलेलं आहे पीठसुद्धा. आता ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, एक परात घ्यायचं आणि त्या परातीमध्ये आपल्याला आता हे पूर्ण रोल जे आहेत ते टाकून घ्यायचे. सुरुवातीला फक्त मी तेलाचा थोडा हात पुसलेला आहे, 1 थेंबरसुद्धा तेल घेतलेलं नव्हतं. बिलकुल तेलाचा जास्त वापर करायचा नाही, कारण वर्षभरासाठी जे वाळवण्याचे पदार्थ करतो त्याला तेल जास्त वापरायचं नाही, नाहीतर वास येईल. ह्या ठिकाणी हाताला चटके बसतील, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी असं मॅशर घ्यायचं आणि मॅशरनं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जे की पीठ चांगलं मळलं जाईल आणि एकत्र होईल असं आपण हे पीठ जे आहे ते मॅशरच मिक्स करून घेणार आहोत. आणि जेव्हा थोडंसं हात लावण्यासारखं होईल तेव्हा आपल्या हाताने सुद्धा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी छान नवीन नेहमीपेक्षा वेगळे आणि खाण्यासाठी चविष्ट आपले हे पापड आहेत, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि एक पट नाही तर अगदी चौपट फुलणारे आहेत, कढईमधून सुद्धा बाहेर येते इतकी पापड हे मोठे होतात. 100% गॅरंटीने तुम्ही हे पापड एकदा नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी आपलं पीठ छान तयार झालेलं आहे, एकत्र मिक्स झालेलं आहे आणि बिलकुल हे पापड चिरत नाहीत. ही प्रोसेस थोडं 1-2 मिनटं करा, म्हणजे बिलकुल तुमचे पापड चिरणार नाहीत किंवा पापड करते वेळेसुद्धा तुम्हाला अवघड जाणार नाहीत. खूप फटाफट पापड बनवून तयार होतात. तर ह्या ठिकाणी पीठ चांगलं तयार झालेलं आहे. तर पापड कसं बनवायचं ते तुम्हाला आता पुढे मी सांगेनच. ह्या ठिकाणी एकत्र पीठ करून घेऊन आपण परत आता रिकामी करून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये हे पीठ जे आहे ते पूर्ण काढून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. असा गोळा तयार होत असेल तर पीठ चांगलं तयार झालं आहे असं समजायचं. तर आता पीठ एकदम छान मऊ तयार झालेलं आहे. आता पीठ जे आहे ते आपण पूर्ण काढून घेऊ. आता थोडंसं आणखीन आपण मळून घेतलेलं आहे आणि म्हणून आपण पीठ जे आहे ते भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि असा एखादा गोळा घ्यायचा आणि 2 पॉलिथिन घेतलेल्या आहेत. पॉलिथिन मी अगोदरसुद्धा पापडाला यूज केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे ठेवून आपल्याला हे प्रेस करायचं आहे किंवा पोळपाट घेतलं तरीसुद्धा चालते किंवा तुम्ही पुरी मशीननं केलात तरीसुद्धा चालते. असेच पापड व्हायला टाकलात किंवा घरातच एखादा पॉलिथिन टाकून तुम्ही हे घरातच फॅनच्या खालीसुद्धा पापड हे टाकू शकता किंवा हाताने असं प्रेस करत आपल्याला हे मोठं करता येतं.
तर ही सोपी तुम्हाला पद्धत वाटत नसेल तर तुम्ही आणखीन एका पद्धतीनं म्हणजे लाटण्याने आपल्याला हलक्या हाताने हळूहळू लाटत आपल्याला हे मोठे करून घ्यायचे. बिलकुल जड जात नाही, कारण पीठ इतकं छान तयार झालेलं असतं की जास्त वेळ लागत नाही. हलक्याच हाताने आपल्याला हे पापड जे आहे ते मोठे करून घ्यायचे. जमल तितकं आपल्याला गोल आकारात बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी बिलकुल पापड चिरत नाही. जितकं मोठं बनेल तितकं पापड हे बनवू शकतो, कारण सगळ्यात मेन ट्रिक म्हणजे पापडाचं पीठ बनण्याचे आहे. जर पीठ चांगलं तयार झालं तर बिलकुल पापड मोडत नाहीत. तर ह्या ठिकाणी आता घरातच फॅनच्या खाली मी हे पापड टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला वरची पॉलिथिन काढून घ्यायची आणि आपण नंतर उलट्या साईडने टाकून आपल्याला असं प्रेस करून आपल्याला ही सुद्धा पॉलिथिन काढून घ्यायचे. बिलकुल पापड मोडत नाही, तर इतके पटकन बनवून तयार होतात. 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही हे 50 ते 100 पापड बनवू शकता. इतकी छान पद्धत आहे. तर जसं तुम्हाला पहिलं दाखवलं आहे त्याच पद्धतीनं मी आता हे सर्व पापड जे आहे ते पटकन बनवून घेणार आहे आणि व्हायला सुद्धा ठेवणार आहे. आता सुरुवातीला तर मी हे घरातच 1 तासासाठी फॅनखालीच ठेवणार आहे. नंतर जेव्हा ऊन येईल गॅलरीमध्ये तेव्हा मी उन्हात टाकणार आहे. तुम्ही डायरेक्ट टेरेसवर टाकलं तरीसुद्धा चालते. जर माझ्या चॅनल नवीन असलं प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला पाहायला भेटतील. चला आता तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे की नाही सोपी ट्रिक. खूप सोप्या पद्धतीने पापड बनवलेले आहेत आणि परफेक्ट आहेत. मेन पालकचे आहेत. मुलांना तर पहिल्या उशीरच आवडतील किंवा खाऊन पाहिल्यानंतर ते मुलं हट्ट करतील. इतके छान चविष्ट हे पापड आहेत. तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने पापड नक्की ट्राय करा. तर आता एक दिवसाकरता आपण हे कडकडीत वाळवून घेतले, चांगले पापड वाळलेले आहेत. तर आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे. तेल चांगलं गरम करून घ्यायचे. तुम्हाला सुद्धा पाहिल्यावर लक्षात येईल की पापड किती पट फुलू शकतात. अगदी चौपट कढईच्या बाहेर येणारे हे पापड आहेत. नक्की ट्राय करा. तळण्यासाठी कढईसुद्धा कमी पडत आहे, इतके हे मोठे पापड होणार आहे. तुम्हाला सुद्धा पाहतात लक्षात आलेलं असेल किंवा तुम्ही खूप छोट्या छोट्या आकारात केलात तरीसुद्धा चालते. पाहू शकता अगदी मस्त फर्मने हे पापड जे फुलत आहेत. अगदी हलके आणि खुसखुशीत पापड बनवून तयार झालेले आहेत. ह्या ठिकाणी एक नाही तर मी 4 ते 5 तुम्हाला पापड तळून दाखवलेले आहेत आणि ते किती खुसखुशीत झालेत ते सुद्धा तुम्हाला मी लगेचच तोडून दाखवणार आहे. अगदी चविष्ट खमंग जिरा, तीळ आणि आपण ह्या ठिकाणी पापड वापरला आहे. अगदी मस्त पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करा. अगदी खुसखुशीत पापड तयार झाले. ते पापडसुद्धा तोडून दाखवलेला आहे आणि पापडसोबत खाण्यासाठी आपल्याला थोडेसे शेंगदाणे घेतले तर 4 शेंगदाणे 1 पापड खाल्लं तर तुम्हाला काहीच खायची गरज नाही. मधल्या वेळामध्ये उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी अगदीच छान पर्याय. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे पालक पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.